आजची कहाणी भारताच्या इतिहासातील सर्वात रहस्यमय आणि गुंतागुंतीच्या केसेसमधील एक आहे। अशी केस ज्यात पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर डॉक्टर सुद्धा थक्क झाले। रिपोर्टमध्ये लिहिलं होतं, शव एका तरुणीचं आहे, पण हृदय एका पुरुषाचं आहे। होय, तुम्ही बरोबर ऐकलं। एक 19 वर्षांची मुलगी जिचा वाढदिवस साजरा झाल्यानंतरच्या दुसऱ्याच दिवशी मृतदेह सापडतो आणि पोस्टमार्टम मध्ये तिच्या शरीरातून दुसऱ्याचाच हृदय सापडतो। ही ती केस आहे जिथे प्रत्येक पुरावा बोलतो, पण सत्य मात्र अजूनही गप्प आहे। ही आहे सनम हसन मर्डर मिस्ट्री, एक अशी केस जिने फक्त पोलीस आणि लाच नव्हे तर देशाच्या वैद्यकीय आणि फॉरेन्सिक व्यवस्थेचं खरं रूप उघड केलं। नमस्कार, मी आहे तुमचा मित्र आणि तुम्ही पाहत आहात गुन्हेगारी सत्य। जर तुम्हाला ही कहाणी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि मित्रांसोबत शेअर करा। कथेमध्ये मुख्य पात्र होती सनम लाईक हसन। मुंबईच्या अंधेरी भागात राहणारी सनम पुण्यातील सिम्बायोसिस कॉलेजमध्ये फॅशन डिझायनिंगच्या दुसऱ्या वर्षात शिकत होती। तिचं वय फक्त 19 वर्ष होतं, पण स्वप्न मात्र मोठी होती। ती फक्त शिक्षणावर अवलंबून नव्हती, ती स्वतःच्या पायावर उभी राहायची इच्छा बाळगत होती। पुण्यातील फिनिक्स कॉम्प्लेक्स या मॉलमधल्या प्रसिद्ध ऑल्दो शोरूममध्ये ती पार्ट टाइम काम करत होती। स्वतःचे खर्च ती स्वतः भागवत होती। शिक्षण, काम आणि तिचा तिसरा छंद फुटबॉल। सनम एक सक्रिय फुटबॉल खेळाडू होती। ती रोज जिमला जायची, शारीरिकदृष्ट्या अत्यंत फिट होती। तिचे आई वडील लाईक आणि नगीना हसन आपल्या होनहार मुलीवर अभिमान बाळगत होते, जी प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्ट काम करत होती। आई वडिलांच्या म्हणण्यानुसार सनम अतिशय अनुशासित जीवन जगायची। ती ना धूम्रपान करायची ना दारूला हात लावायची। हेच तथ्य पुढे पोलिसांच्या अपघात या थिअरीला सर्वात मोठं आव्हान ठरलं। 2 ऑक्टोबर 2012 हा दिवस होता सनमच्या 19व्या वाढदिवसाचा। तिचे आई वडील आणि भाऊ मुंबईहून पुण्याला आले होते। त्यांनी दिवसभर हॉटेलमध्ये साजरा केला, भेटवस्तू आणि भविष्यातील स्वप्न। संध्याकाळी सनमने आई वडिलांकडून परवानगी मागितली। तिच्या सहकर्मी मित्राने मोहनीश विजय बोलाटेने एक छोटेखानी पार्टी ठेवली होती, तिथे जायचं होतं। मोहनीश विजय बोलाटे 23 वर्षांचा, जो त्याच शोरूम मध्ये मॅनेजर म्हणून काम करत होता जिथे सनम पार्ट टाइम काम करायची। आई वडिलांना त्याच्यावर पूर्ण विश्वास होता आणि त्यांनी सनमला वडगाव शेरीतील फ्लॅटमध्ये जाण्याची परवानगी दिली, जिथे मोहनीशने सरप्राईज पार्टी ठेवली होती। परंतु कोणालाही कल्पना नव्हती की ज्याच्यावर ते विश्वास ठेवत आहे तोच त्यांच्या मुलीच्या मृत्यूचं कारण ठरणार आहे। पार्टीमध्ये सनमसह एकूण 17 तरुण तरुणी होते, पण ती तारीख होती 2 ऑक्टोबर, संपूर्ण महाराष्ट्रात ड्राय डे घोषित होता। तरीही मोहनीशने कायद्याचं उल्लंघन करत 24 बिअरच्या बाटल्या, व्हिस्की आणि व्होडका यांची व्यवस्था केली होती। हे आधीपासूनच गुन्हा ठरला, दारू पुरवून कायद्याचं उल्लंघन। सीआयडीच्या तपासात पुढे उघड झालं की मोहनीशने सनमला सतत दारू पिण्यास प्रवृत्त केलं। सनम, जिने कधीही दारूला हात लावला नव्हता, तिने त्या रात्री व्होडका आणि व्हिस्की घेतली। रात्री अंदाजे 2 ते 2.30च्या सुमारास सनमची तब्येत बिघडू लागली। ती उलट्या करू लागली। मोहनीशने तिला याच ठिकाणी मोहनीशचं कृत्य फक्त निष्काळजीपणा न राहता गंभीर गुन्हेगारी दुर्लक्ष ठरलं। जेव्हा सनमची तब्येत खराब होत होती तेव्हा त्याने तिला वैद्यकीय मदत मिळवून दिली नाही, ना तिच्या आईवडिलांना फोन केला। येरवडा पोलीस स्टेशनमध्ये नोंदवलेल्या अहवालानुसार मोहनीशने जाणीवपूर्वक सकाळपर्यंत थांबायचं ठरवलं होतं। हा जाणून बुजून केलेला उशीर पूर्ण 6 तासांचा सगळ्यात मोठा प्रश्न उपस्थित करतो। हा उशीर फक्त भीतीमुळे होता का, की तो कोणते पुरावे लपवण्यासाठी किंवा क्राईम सीन बदलण्यासाठी वेळ मिळवण्याचा प्रयत्न होता? सनमच्या आईवडिलांनी नंतर दावा केला की सनम आणि मोहनीशच्या सोशल मीडिया चॅट्स आणि त्या रात्रीचे कॉल लॉग्स डिलीट केले गेले होते। याचा अर्थ होता डिजिटल आणि फॉरेन्सिक पुराव्यांची जाणीवपूर्वक छेडछाड। 3 ऑक्टोबरच्या सकाळी 8:30 वाजता जेव्हा सनम उठली नाही तेव्हा तिला तत्काळ रुबी हॉल क्लिनिकमध्ये नेण्यात आलं, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं। मोहनीशने तिच्या वडिलांना फोन करून हॉस्पिटलला बोलावलं। येरवडा पोलिसांनी प्राथमिक चौकशीनंतर हे अपघाती मृत्यू म्हणून नोंदवलं।
केस लवकर बंद करण्याचा प्रयत्न झाला. स्नमचे आईवडील मात्र त्यांच्या फिट आणि निरोगी मुलीचा मृत्यू अपघात म्हणून मान्य करायला तयार नव्हते. त्यांच्या दबावाखाली नोव्हेंबर 2012 मध्ये केस सीआयडी कडे हस्तांतरित झाली. सीआयडीने 3 महिन्यांनंतर जानेवारी 2013 मध्ये मोहनीश बोलाटेला कलम 304 अंतर्गत अटक केली. ही जामीनपात्र गुन्हा होती आणि मोहनीश लगेचच जामिनावर सुटला. ही कारवाई फक्त दाखवण्यासाठी होती, यात हत्या किंवा बलात्काराच्या कोणाला पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आलं. स्नमचं पोस्टमार्टेम पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये करण्यात आलं. प्रारंभिक ऑटोप्सी रिपोर्टनुसार मृत्यूचं कारण अतिरिक्त दारूच्या सेवनामुळे झालेले इस्किमिक हृदयविकार होतं. रिपोर्टमध्ये असंही म्हटलं होतं की स्नमच्या हृदयात जवळपास 70% ब्लॉकेज होतं. हा दावा अत्यंत संशयास्पद होता. एक 19 वर्षांची नियमित व्यायाम करणारी फुटबॉल खेळाडू तिच्या हृदयात 70% ब्लॉकेज कसं असू शकतं? वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते अशा प्रकारचा गंभीर दीर्घकालीन हृदयविकार इतक्या कमी वयात, तेही कोणत्याही लक्षणांशिवाय, होणं जवळजवळ अशक्य आहे. या दाव्यामुळे आईवडिलांचा संशय अधिकच बळकट झाला. त्यांच्यासाठी हे स्पष्ट होतं की ही रिपोर्ट जाणीवपूर्वक बनवली गेली, जेणेकरून केस नैसर्गिक मृत्यू म्हणून बंद करता येईल आणि हत्या तपास टाळता येईल. तपासात आणखी एक गोष्ट समोर आली. स्नमच्या शरीरात 10 मिलीलीटरचा एक तपकिरी सुगंधी द्रव सापडला होता, पण ससून हॉस्पिटलने त्याचं विश्लेषण करण्याचाही प्रयत्न केला नव्हता. तो पदार्थच कदाचित मृत्यूचं खरं कारण असू शकला असता, पण तो मुद्दाम दुर्लक्षित करण्यात आला. हे सर्व पोलीस आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संगनमत आणि बेपर्वाईकडे निर्देश करत होतं. आईवडिलांनी हार मानली नाही. त्यांनी स्नमच्या विसेराचा पुन्हा फॉरेन्सिक टेस्ट करण्याची मागणी केली. सॅम्पल मुंबईतील कळीना लॅबला पाठवण्यात आले आणि इथून केसची दिशा कायमची बदलली. कळीनाच्या रिपोर्टने जे उघड केलं ते धक्कादायक होतं. रिपोर्टनुसार पोस्टमार्टमसाठी दिलेलं हृदयाचं सॅम्पल स्नमचं नव्हतं, ते एका पुरुषाचं होतं. स्नमच्या शरीरावर कोणत्याही हृदय प्रत्यारोपणाची ट्रान्सप्लांट खूण नव्हती. म्हणजेच ससून हॉस्पिटलमध्ये पोस्टमार्टम दरम्यान पुराव्यांमध्ये जाणीवपूर्वक फेरफार करण्यात आला होता किंवा भयंकर निष्काळजीपणा झाला होता. शिवाय पोस्टमार्टमची व्हिडिओग्राफी सुद्धा झाली नव्हती, म्हणजे प्रक्रियेचा अधिकृत नोंदवही अस्तित्वातच नव्हता. पुराव्यांची ही अदलाबदल, चूक असो वा हेतुपुरस्सर, न्यायप्राप्तीच्या वाटेतील सर्वात मोठा अडथळा ठरली. फॉरेन्सिक रिपोर्टने आणखी एक भयानक सत्य समोर आणलं. स्नमच्या वैजायनल स्वॅबच्या रासायनिक तपासणीत वीर्याचं अस्तित्व आढळलं. म्हणजे तिच्या मृत्यूपूर्वी लैंगिक क्रिया घडली होती. आता ही केस फक्त निष्काळजीपणामुळे मृत्यू नव्हती, ती हत्या आणि लैंगिक अत्याचाराची केस बनली होती. सीआयडीने पार्टीतील सर्व 17 जणांचे, त्यात मोहनीश बिजचाही समावेश होता, डीएनए नमुने घेतले. परंतु परिणाम धक्कादायक होते. तो वीर्याचा डीएनए नमुना मोहनीशशी जुळत नव्हता आणि पार्टीत असलेल्या कोणाच्याही डीएनएशीही तो जुळला नाही. हा विरोधाभास केसची सर्वात मोठी गूढता ठरला. जर लैंगिक संबंध झाले होते आणि वीर्य त्या 17 लोकांपैकी कोणाचंच नव्हतं, तर तो माणूस कोण? कोणीतरी बाहेरील व्यक्ती त्या रात्री त्या फ्लॅटमध्ये होती का? की सीआयडीने डीएनए नमुने घेताना किंवा साठवताना गंभीर चुका केल्या? सुरुवातीपासूनच पोलिसांनी हा अपघात समजून तपास हलक्यात घेतल्यामुळे पुरावे योग्य रीतीने गोळा आणि जतन झाले नव्हते. ही चूक अपराधीला कायम न्यायाच्या चौकटीबाहेर ठेवणारी ठरली. पोलीस आणि सीआयडीच्या चुका आणि पुराव्यातील छेडछाड पाहून हसन कुटुंबाने बॉम्बे हायकोर्टात याचिका दाखल केली. त्यांनी आरोप केला की तपास उथळ होता आणि मुद्दामहून सत्य लपवलं जात आहे. 2014 मध्ये हायकोर्टाने या प्रकरणात कठोर भूमिका घेतली. न्यायमूर्ती व्ही.एम. कनाडे आणि पी.डी. कोडे यांच्या खंडपीठाने टिप्पणी केली की पोलीस अशा गुंतागुंतीच्या प्रकरणांना हाताळण्यासाठी सुसज्ज नाही. कोर्टाने हेही नमूद केलं की स्नमच्या पोटात सापडलेल्या तपकिरी पदार्थाचं विश्लेषण केलं गेलं नव्हतं. न्यायालयाने प्रकरणाची गंभीरता ओळखून तपास तात्काळ केंद्रीय तपास संस्था सीबीआय कडे सोपवला. हसन कुटुंबासाठी ही अनेक वर्षांच्या संघर्षानंतरची पहिली विजयाची पायरी होती. सीबीआयने 2014 मध्ये तपास सुरू केला. त्यांचा उद्देश होता पुरुषाचं हृदय आणि तज्ज्ञात डीएनए या रहस्याचा उलगडा करणे.
सीबीआयने पार्टीत उपस्थित सर्व 17 जणांची पुन्हा चौकशी केली. त्यांनी काही साक्षीदारांवर पॉलिग्राफ टेस्ट करण्याचीही परवानगी मागितली. सीबीआयने प्रत्येक कोनातून तपास केला, वैर, प्रेमसंबंध, मत्सर सगळं तपासलं. पण त्यांना सुरुवाती ऑगस्ट 2016 मध्ये मुंबईतील वर्सोवा कब्रस्तानात स्नमचे अवशेष बाहेर काढण्यात आले. डीएनए चाचणीत सिद्ध झालं की ते अवशेष लाईक आणि नगीना हसन यांच्या डीएनएशी जुळतात. म्हणजेच कब्र योग्य होती. पण सर्वात महत्त्वाचा पुरावा, हृदय, अजूनही गायब होतं. सीबीआयने विसराचे नमुने हैदराबादच्या सेंट्रलमध्ये पाठवले, पण जुलै 2017 मध्ये आलेल्या रिपोर्टने केसवर अंतिम प्रहार केला. रिपोर्टमध्ये उघड झालं की यावेळी सॅम्पलमधील हृदय पुरुषाचं नव्हतं, तर एका वृद्ध स्त्रीचं होतं. हसन कुटुंबाचा आरोप आता सिद्ध झाला होता. पुराव्यांची जाणीवपूर्वक दोनदा अदलाबदल करण्यात आली होती. याचा अर्थ होता की फॉरेन्सिक चेन ऑफ कस्टडीमध्ये खोलवर भ्रष्टाचार आणि समन्वित कट होता. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी स्वतः मान्य केलं, आमच्या समोरील सर्वात मोठं आव्हान म्हणजे स्नमचं हृदय गायब आहे. आम्हाला अजूनही माहीत नाही की ते कुठे गेलं. आम्हाला शंका आहे की काही प्रभावशाली व्यक्तींनी तपास मोडून काढण्यासाठी हे मुद्दाम केलं. हृदय गायब झाल्यामुळे मृत्यूचं खरं कारण, दारू, ड्रग्ज की हिंसा, काहीही सिद्ध करणं अशक्य झालं. हत्या सिद्ध करण्याचा पाया पूर्णपणे कोसळला. सर्व तपास आणि प्रयत्न असूनही स्नम हसन केस अशक्य फाईल बनली. लैंगिक अत्याचाराची पुष्टी झाली, पण अपराध्याचा डीएनए आजही अज्ञात आहे. मृत्यूचं खरं कारण, जे फॉरेन्सिक हृदय तपासणीतून समोर आलं असतं, ते कधीच उघड झालं नाही. सुरुवातीच्या पोलीस तपासातील अपयश आणि नंतर वैद्यकीय तसेच फॉरेन्सिक अधिकाऱ्यांनी केलेली पुराव्यांची छेडछाड यांनी न्याय मिळवण्याची सर्व शक्यता संपवली. सीबीआयकडे कोणालाही हत्या किंवा बलात्काराच्या गुन्ह्यात दोषी ठरवण्यासाठी पुरेसे विश्वसनीय पुरावे उरले नाहीत. स्नम हसन मर्डर केस आजही भारतीय न्यायव्यवस्थेत पेंडिंग फाईल म्हणून नोंदलेली आहे. ही हत्या होती का जबरदस्ती दिलेल्या ओव्हरडोसने झालेला मृत्यू, याचं उत्तर आजवर मिळालेलं नाही. ही ती केस ठरली जी सगळं उघड करूनही न्यायाच्या दृष्टीने अनसुलझीच राहिली. स्नम हसन मर्डर केस, एका 19 वर्षांच्या फॅशन डिझायनरची शोकांतिका, जिचा मृत्यू प्रभावशाली लोकांनी भ्रष्ट व्यवस्थेच्या आड लपवला. ही केस आपल्याला सांगते की न्यायासाठीची लढाई फक्त गुन्हेगारांविरुद्ध नसते. कधी कधी ती लढाई त्या निकृष्ट, बेपर्वा व्यवस्थेविरुद्धही असते, जी आपल्याला न्याय देण्यासाठीच बनवली गेली आहे. लाईक आणि नगीना हसन यांचा संघर्ष त्या प्रत्येक पालकांसाठी प्रेरणादायी आहे, ज्यांना माहीत आहे की त्यांच्या मुलाबरोबर अन्याय झाला आहे. त्यांचा संघर्ष आपल्याला सांगतो की व्यवस्थेचं अपयश असलं तरीही सत्यासाठीची मागणी कधी थांबू नये. ही केस एक मोठा धडा देते. जर तुमची मुलं घरापासून दूर शिक्षण घेत असतील, तर त्यांच्या स्वातंत्र्याचा आदर ठेवत असतानाच त्यांच्या आयुष्यावर लक्ष ठेवा. ते कोणासोबत वावरतात, कोणत्या वातावरणात असतात, विशेषतः दारू किंवा ड्रग्ज असलेल्या वातावरणात, हे जाणून घ्या. त्यांना नाही म्हणायला शिकवा. आणि सर्वात महत्त्वाचं, आपल्या मुलांशी असं नातं तयार करा की ते कोणतीही समस्या, कोणतंही दडपण तुमच्याशी न घाबरता शेअर करू शकतील. कारण कधी कधी तुमची जागरूकता एखाद्या मोठ्या कटापासून त्यांना वाचवू शकते. आता ही कहाणी तुम्ही ऐकली. प्रश्न असा, या केसबद्दल तुमचं मत काय आहे? कमेंटमध्ये जरूर सांगा. आमचा प्रयत्न असतो की आम्ही तुम्हाला अशा सत्यकथांचा परिचय करून देऊ, ज्या केवळ सत्यच नाही, तर काही शिकवतातही. जर तुम्हाला हा